केवळ शाकाहारी व्यक्तींना फ्लॅट विकणं गोरेगावच्या एका विकासकाला महागात पडण्याची चिन्ह आहेत। गोरेगावात या विकासकानं 22 मजली इमारतीचं बांधकाम सुरू केलंय। यात 2 BHK आणि 3 BHKच्या आलिशान घरांचा समावेश आहे। या विकासकानं इमारत उभारताना या ठिकाणी जैन मंदिरही बांधलंय, त्यामुळे या इमारतीमध्ये केवळ शाकाहारी नागरिकच घर खरेदी करू शकतात। बिल्डरच्या या आडमुठ्या भूमिकेविरोधात मनसेनं दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। मुंबईत नवं घर घेण्यासाठी तुम्ही नेमका काय आहार घेता हा निकष महत्त्वाचा ठरतोय। आपल्यासोबत मनसेचे नगरसेवक संतोष धुरी आहेत। संतोष धुरी हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे घर घेण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र त्यांना बिल्डरकडून एक भयानक अनुभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। ते मांसाहार करत असल्यामुळे त्यांना फ्लॅट नाकारण्यात आलेला आहे। नेमका त्यांचा हा काय अनुभव आहे ते थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। संतोष धुरी, तुम्हाला गोरेगाव येथे एका बिल्डरकडून तुम्ही मांसाहार करत असल्यामुळे फ्लॅट नाकारण्यात आला, नेमकं हे काय प्रकरण आहे अगदी थोडक्यात सांगाल? कसं आहे की मला गोरेगावला फ्लॅट घ्यायचा होता, म्हणून मी श्रीधन डेव्हलपर्स म्हणून आहे गोरेगावला, त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि त्यांना विचारणा केली की तुमच्याकडे फ्लॅट अवेलेबल आहेत का। तर त्यांनी सांगितलं आहेत, पण ते फक्त व्हेजिटेरियन्स लोकांनाच आम्ही देतो, तुम्ही व्हेजिटेरियन्स आहात का? तुम्ही म्हटलं नाही मी नॉन व्हेजिटेरियन आहे। तर त्यांनी सांगितलं की फक्त आम्ही व्हेजिटेरियन्स लोकांना देतो, गोरेगावला असेल तर ओशिवऱ्याला आम्ही पाहिजे तर आम्ही बघू तिकडे, ते पण तुम्हाला बिल्डरशी तुम्हाला बोलायला लागेल म्हणून असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं। या प्रकरणात आता तुम्ही पुढचा नेमका निर्णय काय घेतलाय? तुम्ही पोलीस ठाण्यात किंवा महापालिकेत काही तक्रार केलेली आहे? कसं आहे, लोकशाहीमध्ये पहिलं विनंती केली जाते, त्या पद्धतीने आम्ही विनंती केलेली आहे। पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे, त्याप्रमाणेच आम्ही महानगरपालिका आयुक्तांकडे पण तक्रार केलेली आहे। आणि त्यांची जी प्रस्ताव जो पास झालेला महानगरपालिकेमध्ये की OCCC रद्द करण्यात येईल, असा जो बिल्डर करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, तर त्या पद्धतीने आम्ही अपेक्षा ठेवतोय की महानगरपालिका आयुक्त यावर कारवाई करतील। आणि नाहीच केली तर पुढचा मार्ग मोकळा आम्हाला। तुम्ही नुसतं शाकाहार मांसाहार बोललात, मी त्याच्या पुढे पण जाऊन जातो, हे धर्म पण बघतात। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।